प्रत्येक जण आपल्यातला लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहेत किंवा राईट ब्रेन डॉमिनंट आहे. न बघता कलर ओळखायला लागतात, न बघता लिहायला लागतात. इन्व्हेस्टमेंट तर करायचीच आहे एज्युकेशनवर, पण राईट कुठे करायचे हे आपल्याला कळतं. प्रत्येक मुलगा हुशार आहे, पण तुम्ही तुमचं डोकं किती टक्के वापरता येस, त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती एक्सलन्स मिळवू शकता लाईफमध्ये. ग्रो विथ पुष्कर मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्या गप्पा होणार आहेत, डिस्कशन होणार आहे. त्यात आपण मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट, त्यांच्या नॅचरल कॅपॅबिलिटीज काय असू शकतात, किंवा त्यांच्यात असे काय हिडन टॅलेंट्स आहेत ज्यांच्यावरून त्यांची करिअर्स घडू शकतात, ह्याबद्दल आपण एक हेल्दी डिस्कशन करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत एक्सपर्ट आहेत सोनी श्रीकांत मॅडम, जे आपल्याला 2-3 चांगल्या आणि खूप कमी माहीत असलेल्या गोष्टींबद्दल गाईड करणार आहेत. तर त्यांचं आपण आज स्वागत करूयात. सोनी श्रीकांत मॅम, वेलकम टू दिस डिस्कशन. आणि तुम्ही जसं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालं, DMT झालं, अशा खूप गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाहीयेत, पण त्या स्टुडंट्ससाठी आणि स्टुडंट्सच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर त्याबद्दल आपण थोडंसं आज डिस्कशन करूयात. तर सगळ्यात आधी आपण मिड ब्रेन याचं बघितलं तर आपण सुपर सेन्सरी ऍक्टिव्हेशन वगैरे पण म्हणतो. तर नक्की मिड ब्रेन ही काय कन्सेप्ट आहे आणि मिड ब्रेन मुलांसाठी कसं उपयोगी ठरू शकतं? मिड ब्रेन सर हे कसं, आता प्रत्येकाला लेफ्ट ब्रेन, प्रत्येक जण आपल्यातला लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहेत किंवा राईट ब्रेन डॉमिनंट आहेत. म्हणजे जो आपला हा मेंदू आहे हा एकच आहे, पण त्याचे 2 भाग आहेत. मेंदूच्या 2 भाग आहेत. सो एक लेफ्ट आणि राईट. ओके. सो काही जण जे आहेत ते लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतात, म्हणून त्यांची इंटेलिजन्सी खूप हाय असते. आणि काही जण राईट ब्रेन डॉमिनंट असतात, त्यांची क्रिएटिव्हिटी हाय असते. सो असं जी मुलं लाईक ड्रॉइंग वगैरे मध्ये खूप छान आहेत बघा, पण त्यांची अभ्यासात ते वीक आहेत. पण पालकांचं असं असतं, मी हा अभ्यास करत नाहीये, हा अभ्यास का खूप दिवसभर चित्रच काढतो किंवा ड्रॉइंग मध्येच हुशार आहे, म्हणजे तो राईट ब्रेन डॉमिनंट आहे. हा, ओके. सो पॅरेंट्सना गाईड करण्यासाठी मग आपण एक सांगतो की आपण मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन करून घेऊया. मग जो लेफ्ट अँड राईटचा जो ब्रिज आहे हा ब्रेन जिम्स केल्यामुळे, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केल्यामुळे कंबाईन होतो आणि होल ब्रेन वर्क करायला लागतं त्याचं. ह्याला आपण म्हणजे आपण जर असं पकडूयात की एखादा मुलगा मॅथ्स किंवा सायन्स मध्ये हुशार आहे, तर त्याचा लॉजिकल ऍस्पेक्ट किंवा अनालिटिकल ऍस्पेक्ट स्ट्रॉंग आहे, म्हणजे तो लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे. पण एखादा मुलगा क्रिएटिव्ह आहे, त्याला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आहे, म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे, तो राईट ब्रेन ऍक्टिव्हेशन आहे त्याचं. पण मिड ब्रेन मध्ये या दोन्ही बाजूंचं ब्रिजिंग होतं आणि तुमचा अख्खा ब्रेन वर्क करतो. येस. पण हे कसं शक्य आहे, किंवा तुमच्यापर्यंत ही गोष्ट कशी आली? 11-12 वर्षापूर्वी मी एक जॉब करत असताना एक वर्कशॉप अटेंड केलेला. ओके. जिथे त्या स्कूलमध्ये म्हणजे सगळ्या मुलांची मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केली जात होती. सो तेव्हा ते करताना मला असं वाटलं की हे खरंच खूप सगळ्या मुलांसाठी, समाजात सगळ्यांसाठी खूप नीड आहे. कारण मी बघितलं की जी मुलं हुशार नव्हती किंवा रँक होल्डर्स नव्हती, त्यांची मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केल्यानंतर ती मुलं प्रत्येक क्षेत्रात खूप छान म्हणजे ऍक्टिव्हेट झाली, ग्रास्पिंग पॉवर वाढली त्यांची. हा, म्हणजे ते डान्सलाही खूप छान होते, ते स्टडीजला पण खूप छान होते. सो इव्हन आय वॉज लाईक की हा मुलगा तर लाईक सायन्स वाईज तर लेफ्ट अँड ब्रेन डॉमिनन्स वाईज असतं, हा मुलगा डान्सला पण छान आहे, ऍक्टिव्हिटीजला पण छान आहे आणि अभ्यासाला पण तितकंच रँक होल्डर आहे का? सो त्याच्यानंतर रिझन समजलं की तो त्याचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालेला आहे. सो आफ्टर दॅट लाईक मी हा कोर्स जॉईन केला आणि गेले 8 वर्षापासून मी स्वतः म्हणजे तुम्ही ट्रेनर आहे. हो. मग तुमची ही जी जर्नी आहे, म्हणजे तुम्ही मिड ब्रेन शिकलात, त्याच्या अनेक ऍस्पेक्ट्स एक्सप्लोर केले आणि मुलांपर्यंत ते घेऊन आले, आणि फ्रॉम पास्ट 8 years यू आर इन टू ट्रेनिंग, राईट? तर ह्या 8 वर्षाच्या तुमच्या प्रवासात किंवा तुमची जी जर्नी आहे, असे तुम्हाला काय अनुभव आले, किंवा तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता की मिड ब्रेन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टुडंटमध्ये किंवा मुलामध्ये काय चेंज दिसेल? चेंज म्हणजे असं कितीतरी मुलं आहेत लाईक जेव्हापासून मी ही ट्रेनिंग घेते म्हणजे करत आहे, लाईक पुण्यावरून काही मुलं मुंबईपर्यंत माझ्याकडे आले, नाशिकवरून मुलं आले, आणि त्या सगळ्या पॅरेंट्सचे, पालकांचे आताही मला कॉल येतात की त्यांची मुलं खूप इम्प्रूव्ह झाली, त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स लॅक होता ते खूप छानपैकी आता म्हणजे सगळंच करतात. म्हणजे वेदर इट इज मॅथ्स किंवा कोणतीही एक ऍक्टिव्हिटी, स्टडीज आहे, ते खूप छान करतात. कॉन्फिडन्स जो त्यांचा खूप बिल्ड झाला आहे, त्याचा त्या पॅरेंट्सना खूप म्हणजे छान बेनिफिट झालेला आहे. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आपल्या मुलांसाठी किंवा स्टुडंटसाठी कॉन्सन्ट्रेशन झालं, ग्रास्पिंग पॉवर झालं, अकॅडमिकली त्यांना जर काही ग्रो करायचं असेल, अभ्यासात हुशारी असेल, ऍक्युरसी खूप वाढते मुलांची याच्यात. ओके. ऍक्युरसी आणि आपण परफेक्शन पण म्हणू शकतो. खूप वाढतो. येस. कारण हे केल्यानंतर कसं एक ब्लाइंड फोल्ड ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे जेव्हा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आपण करतो तर मुलांचे जे 5 सेन्सेस आहेत ते डेव्हलप होतात.
ते अच्छा 5 सेन्सेस डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे ते न बघता कलर ओळखायला लागतात, न बघता लिहायला लागतात. सो त्याच्याने दॅट इज द रिझन की त्यांची ग्रास्पिंग पॉवर मोर अँड मोर वाढायला लागते. आणि त्याच्यानंतर मग कसं आहे की रायटिंग जेव्हा खूप छान करता येते, रीडिंग खूप छान करता येतं, जिथे मग आपण मुलांना असं एक्झाम्पल्स देऊन मोटिवेट करतो की जर तू न बघता रीड करू शकतो हा तर मग तू आता फक्त बुक उचल, रीडिंग करून घे, तर तुझी ग्रास्पिंग ऑलरेडी ते इनबिल्ड होऊन जाईल आणि तुला जे तू रीड करतो ते लक्षात राहील. ओके. सो दिस इज द मॅजिक ऑफ मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन, Yes. की आपण त्याला सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट इट इज नॉट मॅजिक, म्हणजे हे मॅजिक नाहीये. नाहीये. हा, हे मॅजिक नाही. लोकांना हेच वाटतं की म्हणजे तर हा न बघता गोष्टी ओळखू शकतो तर हे काहीतरी मॅजिक असेल, बट इट इज टोटली सायन्स. अच्छा. हा, इट इज नाही म्हणजे टोटली एखाद्या सायन्स. सर्वसाधारण माणसाला हे वाटू शकतं ना, की न बघता जादू झालेला हा आहे. न बघता गोष्टी ओळखणे, किंवा न बघता कलर सांगणे, किंवा न बघता लिहिणे, किंवा न बघता काय लिहिलंय ते वाचणे, हा. हे सर्वसाधारण माणसाला अशक्यच वाटणार, पण ते मिड ब्रेनमुळे शक्य आहे. हा. तर त्यामुळे याला आपण मॅजिक असं नाव नाही देऊ शकत. नाही, ते हे प्रॉपर सायन्स आहे त्याच्या मागे. science जसं आहे. तुम्ही लेफ्ट हा. अँड राईट ब्रेनचं लॉजिक सांगितलं, हा. की तुमचा पूर्ण मेंदू काम करायला लागतो म्हणून हे सगळं शक्य आहे. सेन्सेस हे आपले ऑलरेडी डेव्हलप असतात, ओके. पण आपण त्याचा वापर करत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक मुलगा हुशार आहे, हा. पण तुम्ही तुमचं डोकं किती टक्के वापरता येस, त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती एक्सलन्स मिळवू शकता लाईफ करेक्ट मध्ये. करेक्ट. पण आता हे जे तुम्ही लेफ्ट ब्रेन किंवा राईट ब्रेन म्हणालात, कसं ओळखायचं, किंवा एखाद्याला कसं समजेल की एखादा माणूस लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे किंवा एखादा मुलगा राईट ब्रेन डॉमिनंट आहे, हे आपण कसं ओळखायचं? आता ह्याच्यासाठी एक तुम्ही सर DMIT टेस्ट आहे, डॉमॅटोग्लिफिक मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. हा, ओके. हे जर्मन बेस्ड वर आहे. इट इज हा. अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे काही फार्मस्ट्री वगैरे नाहीये, परत इथे पण सायन्सच आहे. सायन्सच येस. आहे. हे जे रिजिड्स आहेत ना, हे आईचे गर्भात, रिजिड्स म्हणजे काय? रिजिड्स म्हणजे हे जे आपले जे फिंगरप्रिंट्स. फिंगरप्रिंट्स ओके. हे आईचे गर्भात तयार होतात आणि शेवटपर्यंत तसंच राहतात. आणि हे टोटली आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. ओके. राईट हँडचं लेफ्ट ब्रेनशी, लेफ्ट हँडचं राईट ब्रेनशी. हे टेस्ट केल्यानंतर ना मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, स्वॉट अनालिसिस, परत तो लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे की राईट ब्रेन डॉमिनंट आहे, हे सगळं म्हणजे त्या रिपोर्टमध्ये कळून येतं की तो सायन्स स्ट्रीमला जायला पाहिजे की मॅथ्सला, त्याचा फाईन किती स्ट्रॉंग आहे किंवा ग्रॉस किती स्ट्रॉंग आहे. ओके. म्हणजे थोडक्यात या DMIT टेस्टमुळे मुलांचे नॅचरल कॅपॅबिलिटीज किंवा इनबॉर्न टॅलेंट्स किंवा तो कोणती गोष्ट सगळ्यात चांगली करू शकतो हे आपल्याला त्या टेस्टमुळे समजेल. येस. ह्याचा कोणत्याही पालकांना किंवा कोणत्याही स्टुडंट्स कम्युनिटी किंवा फ्रेटर्निटीला करिअर चूज करण्यासाठी हेल्प होऊ शकतो. येस, खूप इझी आणि खूप हेल्पफुल होतो. ह्याचं मी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला की आता समाजात काय होतो की समजा 2 मैत्रिणी आहेत आणि त्यांनी बघितलं की आपल्या एक थर्ड मैत्रिणीची मुलगी CA झाली आहे. सो त्यांचं दोघींचं झालं की नाही CAच बनवायचं आपल्याला, कॉम्पिटिशनमुळे. म्हणजे व्हॉट पॅरेंट्स आर डुईंग, ते मुलांचे इनबिल्ड टॅलेंट न समजून घेता कॉम्पिटिशनच्या मागे जात आहेत की त्याचा मुलगा CA झालाय, आपला मुलगा पण CA व्हायला पाहिजे. बट त्यांचे लॉजिक तेवढे स्ट्रॉंग आहेत का? आणि मग CA ला ऍडमिशन घेतली जातात. CA ला ऍडमिशन घेतल्यानंतर मग लॉजिक वीक असल्यामुळे, पण हे पालकांना माहितच नाही कारण त्या टेस्ट थ्रू कळतंय आपल्याला, लॉजिक वीक असल्यामुळे तो मुलगा सतत अटेम्प्ट देतोय आणि त्यातला एक मुलगा इझिली पास होतोय. देन पॅरेंट्स विल ब्लेम, मी पण तेवढी फीस भरते, मी पण तुला क्लासला टाकते, तू अभ्यासच करत नाही करत आहे. बट त्याला टाइम लागणार, कारण म्हणजे ह्याच्यात असं होतं की आपण मुलांचे काय कल आहे किंवा मुलं कशात चांगलं परफॉर्म करू शकतात हे न ओळखता मुलांना आपण कोणत्या तरी भलताच करिअर ऑप्शनला टाकतो. किंवा आपल्याला वाटतं ना की ते डॉक्टर बनावं, किंवा आपल्याला वाटतं त्यांनी इंजिनियर बनावं, म्हणून आपण त्याच्या स्ट्रीम मध्ये टाकतो विदाऊट नोईंग की त्याचं टॅलेंट काय आहे किंवा तो काय चांगलं करू शकतो. म्हणजे ह्याच्यात असं आहे की आपण जर लताताईंना सांगितलं असतं की तुम्ही डॉक्टर बना, तर ते डॉक्टर म्हणून कदाचित फेल झाल्या असत्या, पण सिंगर म्हणून त्या जगप्रसिद्ध आहेत. तर आपल्याला टॅलेंट ओळखणं किंवा त्याच्या मागची भूमिका समजणं खूप गरजेचं आहे. आणि पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मुलांमध्ये काय टॅलेंट आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी मध्यंतरी एक केस स्टडी बघितलेली, वाचलेली, की एक गाव आहे, भारतात एक गाव आहे, तिकडे जवळजवळ सगळ्यांना डॉक्टर बनण्यासाठी पुश केलं जातं. तिकडे त्या गावातून एक 2-3 खूप चांगले मोठे डॉक्टर बाहेर निघाले, ज्यांना नॅशनल लेवलवरती अवॉर्ड वगैरे मिळाले. तर त्या गावात एक समज पसरला, करेक्ट, की अरे वो देखो वो बन गए तो तुम क्यों नहीं बन सकते. तर तिकडच्या बऱ्याचशा लोकांनी मुलांना डॉक्टर बनवायला सुरुवात केली. हळू परिस्थिती अशी झाली की
100 मुलांपैकी 2-3 मुलं सक्सेसफुली डॉक्टर बनवू शकत होते, पण उरलेल्या 97 लोकांचं करिअर हळूहळू स्पॉइल होत गेलं, कारण ती 97 लोक डॉक्टर बनण्यासाठी तयारच नव्हते किंवा त्यांच्यात ते टॅलेंटच नव्हतं. तर हे पण आपण पालकांनी लक्षात घेतलं ह्याचं मागचं रिझनच तोच आहे की जी 4 मुलं डॉक्टर बनली सो ते परफेक्ट कॅपेबल होते फॉर सायन्स, म्हणून ते करून घेतले त्यांनी. आणि जे नाही झाले त्यांचा तो इनबिल्ट टॅलेंटच नव्हता आणि ते फक्त करत होते, अटेम्प्ट करत गेले ते, पण शेवटी ते मागे लॅग झाले. तर तेव्हा जर त्या गावात जर DMIT हे टेस्ट झालं असतं मुलांचा, तर त्या पालकांचे पैसेही वेस्ट झाले नसते, कारण त्यांनी राईट इन्व्हेस्टमेंट केली असते जिथे मुलांना जे गरज आहे त्या स्ट्रीम मध्ये टाकण्यासाठी. तर DMIT थ्रू आपल्याला तो एक खूप हेल्प होतो की इन्व्हेस्टमेंट तर करायचीच आहे एज्युकेशनवर, पण राईट कुठे करायचे हे आपल्याला कळतं की इन्व्हेस्टमेंट कोणत्या स्ट्रीमवर कोणत्या करिअरवर करावं. म्हणजे बॉटम लाईन हीच आहे की पालकांना आपण इकडे असा मेसेज देऊ शकतो की तुम्ही तुमच्या मुलाची कॅपॅबिलिटी, त्याची अभ्यास करायची तयारी, त्याचं इनबॉर्न टॅलेंट किंवा त्याचा कल कोणत्या बाजूला आहे हे ओळखूनच तुम्ही त्याला कोणत्याही करिअर ऑप्शनला टाका. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही त्याला एखाद्या गोष्टीला पाठवणार, मग तो तिकडून फेल होऊन येणार किंवा कमी मार्क्स घेऊन येणार आणि मग आपण त्याला दूषणं देत बसणार. येस, करेक्ट. की यार तुला हेच येत नाही, तुला तेच येत नाही, पण तो त्या गोष्टीसाठी बनलेलाच नव्हता. सो प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी बनलेला आहे. तर हे मिड ब्रेन झालं किंवा DMIT झालं, ह्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमचा मुलगा कशात प्रावीण्य मिळवू शकतो. येस, आणि म्हणजे DMIT थ्रू हे पण कळेल की जिथे तो लॅक आहे तर आता राईट एजवर केलाय, तर मग त्याला इम्प्रूव्ह कसं करूया आपण. ते DMIT मध्ये जे विकनेसेस समजतात त्याच्यावरती सोल्युशन पण आहे. सोल्युशन पण आहे. सो म्हणजे इम्प्रूव्ह करता येईल की फॉर एक्झाम्पल जर व्हिज्युअल ऑब्झर्वेशन त्याचं कमी आहे आणि राईट टाइमवर DMIT रिपोर्ट हा घेतलेला आहे, तर ऑब्झर्वेशन कसं वाढवूया ह्याचंही आम्ही सोल्युशन देतो याच्यावर. अँड देन परत DMIT टेस्ट जर केलंय आपण आणि DMIT थ्रू जे लॅकनेस आहे की इथे ह्या स्ट्रीमला तो खूप वीक आहे, सो परत मी तेच लिंक करेन की मिड ब्रेन केल्यानंतर जे अशक्य गोष्ट आहेत त्या शक्य करता येतात, कारण जर तो जिथे लॅक आहे तर तिथे तो इम्प्रूव्ह होत जाणार, कॉन्फिडन्स बिल्ड झाला नाही. ह्याच्यात तुम्ही पेरेंट्सना किंवा ज्या पेरेंट्सची मुलं आता लहान आहेत, 1ली ते 5वी किंवा 6वी 7वी मध्ये आहेत, त्या पालकांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता किंवा त्या पालकांना तुम्ही काय सांगाल की जेव्हा मुलगा लहान आहे किंवा मुलगी लहान आहे, तर लहान वयातच कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही घरात कसं वागलं पाहिजे किंवा मुलांचा कल ओळखण्यासाठी लहानपणापासून त्यांना ऑब्झर्व करणं पण गरजेचं आहे. करेक्ट. तर तुम्ही पेरेंट्सना काय मेसेज द्याल की तुम्ही कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत किंवा मुलांमध्ये तुम्ही कसे टॅलेंट बघितले पाहिजेत किंवा मुलांना कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे की त्यांचं एक चांगलं करिअर घडेल. म्हणजे तर जर समजा पालकांना तर मी हेच सांगेन की परत जो आपण फर्स्ट पॉइंटवर होतो की माझे ड्रीम आहेत ते आपण मुलांवर टाकतोय, त्यापेक्षा तुम्ही लहानपणापासूनच एक बघायला स्टार्ट करा की जर तुमचा मुलगा ड्रॉइंग करतोय तर रॅदर देन स्टॉपिंग हिम, लेट द चाइल्ड डू द ड्रॉइंग. आणि हळूहळू तुम्ही बघा की त्याची ड्रॉइंग खूप फास्ट आहेत का, खूप छान आहे का. तर जर त्याला करिअर ड्रॉइंग मध्येच करायचं असेल तर त्याला एज्युकेशन सोबत तेही करू द्या. म्हणजे मुलांवर बर्डन टाकण्यापेक्षा मुलं ज्यासाठी कॅपेबल आहेत ते तुम्ही शोधून काढा. आणि अनेक वेळेला मी एक गोष्ट अशी पण ऑब्झर्व केली आहे, तुम्ही पण एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्हाला पण हा अनुभव आलेला असेल की मुलं ना घडीक एक बोलतात, घडीक दुसरं बोलतात. म्हणजे 5वी पर्यंत एखादा मुलगा बोलेल मला हिरो बनायचंय, 6वी 7वीत बोलेल मला डॉक्टर बनायचंय, मग बोलेल मला ऍस्ट्रॉनॉट बनायचंय. तर मुलं इमॅच्युअर असतात, त्यांची स्वप्न, त्यांचे अम्बिशन्स, ऑब्जेक्टिव्ह सतत बदलत राहतात. मग अशा केसमध्ये पेरेंट्सनी काय करायचं? जो लहान एज आहे, मुलं तर कसं होतं ना, ते पण फ्रेंड्सचं ऐकून, कारण डेंटिस्टकडे गेलं तर मुलगा म्हणेल मला डॉक्टर बनायचंय. एखाद्या मूवीमध्ये पोलीसचा काहीतरी रोल बघितलं तर मला पोलीस बनायचंय. मग तेच, पण त्याच्या मागे परत तेच आहे की जर DMIT रिपोर्ट त्यांच्या हातात आहे, पॅरेंट्सना एक्झॅक्ट माहिती आहे की पुढे माझा मुलगाचे स्ट्रीम्स कशात आहेत, 5 स्टार्स कशात मिळाले, 4 स्टार्स कशात आहेत करिअर पेजेसवर. तर त्यानंतर त्यांनीही तो गायडन्स साईड बाय साईड करावं. आता असं आहे की कॉम्पिटिशन्स इतके वाढलेत की मुलं जितकं मल्टिपल शिकावं तितकंच चांगलं आहे. सो डोंट स्टॉप देम डुईंग दॅट, की ते मल्टिपल वर्क करतात तर मल्टिपल करू द्या तुम्ही. तसंही जसं मी सांगितलं की मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर मुलं मल्टिपल वर्कही करतील. जिथे DMIT रिपोर्ट्स मध्ये दिसतंय की ह्याचं लॉजिक वीक आहे, पण तुम्ही मॅथ्स मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केल्यानंतर ग्रास्पिंग पॉवर ऑलरेडी वाढलेली असते. मग तुम्ही जर रिपोर्ट चेक करताय की ह्याचे मॅथ्स वीक आहेत, तर ह्याला आपण मॅथ्स क्लासेससाठी टाकू, अबॅकस साठी टाकू, वैदिक मॅथ्स साठी टाकूया. आणि ते केल्याने मग त्याचे
वन्स मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन इज डन, तुम्ही जे काय तुम्ही करायला लावा शिकवल्यानंतर. हा तुम्ही म्हणाल मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालेलं आहे तर माझा मुलगा तर चॅम्पच ऑफकोर्स होणार. ट्रेनिंग तर द्यायला हा. लागेल, शिकवावं लागेल, Yes. त्याशिवाय सो येणार मिड नाही. ब्रेन ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्ही जर त्या क्लासला टाकताय तर जिथे बाकीची मुलं 1 वीक मध्ये शिकतील, 100% हा मुलगा 3 to 4 डेज मध्ये शिकणार. ओके, ग्रास्पिंग पॉवर Grasping वाढलेली आहे power वाढलेली midbrain मुळे. असते. पण आता अजून एक प्रश्न मॅडम असा आहे की असं उदाहरणार्थ पकडा की DMIT मध्ये हा. कोणाचा तरी राईट ब्रेन डॉमिनन्स आला. ओके. तर राईट ब्रेन डॉमिनन्स म्हणजे तो क्रिएटिव्हली खूप चांगला आहे, त्याचा क्रिएटिव्ह बाजू खूप हेवी आहे. हम्म. पण आपण जेव्हा त्या मुलाशी बोलतो तेव्हा आपल्याला असं कळतं की त्याला ना ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आहे, त्याला कधीच ड्रॉइंग केलेलं नाहीये, त्याला ड्रॉइंग करायला आवडत नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं? ह्याचा आन्सर मी तुम्हाला सांगेन हे का होतो असं. हम्म. जे तुम्ही मगाशी मला क्वेश्चन केलं पॅरेंट्स साठी तुम्ही काय सांगाल. हा आता तो मुलगा राईट ब्रेन डॉमिनंट आहे, बट लहान आता सवयी आणि हॉबीज ही अशी गोष्ट आहे की आपण जे शिकवू ते शिकतो माणूस. इनबिल्ट टॅलेंट माझा तो होता, बट जर मी मुलांना चान्सच नाही दिला, कारण मी आफ्टर द 3rd इयर ऑफ माय चाइल्ड तो ऍडमिशनला गेला की माझे एस्पेक्ट हेच आहेत की त्याला सायंटिस्टच व्हायचे, त्याला डॉक्टरच व्हायचे, त्याला CAच व्हायचंय. हा, हा, मी हा. त्याला ड्रॉइंगकडे वळूच नाही दिला. तो जर इथे कुठेतरी पॅरेंट्स चुकतात, मग त्यांनी पेन्सिल आणि कलर उचललं, मी ठेवून दिला अभ्यास कर, तर तिथे म्हणजे त्या तुम्ही असं मुलाला म्हणताय की त्याच्यात ते टॅलेंट आहे, आहे, तुम्ही तो त्याला ते करू शकतो. येस त्याने जर पेन्सिल हातात पकडली असती किंवा त्याने जर स्वतःला एक चान्स दिला असता की मी हे करून बघतो, तर कदाचित तो त्याच्यात एक्सपोर्ट होऊ शकला एक्सपर्ट असता. होऊ शकला असता. आणि म्हणजे अजूनही त्याला जर परत दिला चान्स तर तो काय ना काय क्रिएटिव्ह, म्हणजे क्रिएटिव्ह राईट ब्रेन डॉमिनन्स म्हणजे असं नाही की ते ड्रॉइंगच करणार. इट डझंट कम्स इन क्रिएटिव्ह. क्रिएटिव्हिटी इज अ जेनरिक टर्म. Generic, खूप हा. गोष्टीमध्ये माणूस क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह असू शकतो. तर ते तुम्हाला त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याचे अभ्यास करण्यात किंवा ते दिसून येतं कुठे ना कुठे की हे हम्म. किती क्रिएटिव्ह आहे. रायटिंग स्टाईल, बोलायची स्टाईल, ते क्रिएटिव्ह कुठे ना कुठे दिसून येतं. म्हणजे थोडक्यात पालकांनी मुलांना ऑब्झर्व करणं गरजेचं येस, आहे. खूप गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणं वेळ गरजेचं देणं आहे. गरजेचं आहे. हो. आणि असं नाहीये की बाबा पुढच्या वर्षी माझा मुलगा 10वीत जाणार आहे तर मी 9वीतच बघतो की हा काय करतो. मग एका नाही. वर्षात कधी तुम्हाला समजणार नाही. नाही जमत. म्हणून पालकांना माझ्याकडून पण हा एक संदेश आहे की लहानपणापासूनच तुम्ही मुलांना ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा. हा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला त्यांच्यातले टॅलेंट्स, त्यांचे ड्रॉबॅक्स किंवा ते काय चांगलं करू शकतात हे समजत जाईल. मग अर्थात मुलांचे अनेक गोष्टी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही सांगितले ते प्रकार आहेतच, पण ऑब्झर्वेशन इथे खूप मॅटर करतं. येस, पालकांचं ऑब्झर्वेशन असं खूप मला मॅटर वाटतं. करतं, कारण मग त्यांना कळणार कसं की लाईक काय होतं ना, जेव्हा स्कूलमधून कंप्लेंट्स येतात रिझल्टच्या वेळी की तुमचा मुलगा खूप लॅक आहे, तो ऑब्झर्व करत नाही स्कूलमध्ये, तो ऐकत नाही, ऐकत नाहीये. तेव्हा पॅरेंट्सचे ध्यानी येतात की आणि तेव्हा मग सोल्युशनसाठी काउन्सिलरकडे जातात की मॅडम माझा मुलगा ऐकतच नाही. पण हा. त्यांनी जर स्टार्टिंग पासून नोटीस केला असता, सो हे आफ्टर 6 इयर्स नंतर कळण्यापेक्षा त्यांना स्टार्टिंग पासून कळलं असतं कळलं की असतं. थोडा त्याचं आणि ऑब्झर्वेशन स्टार्टिंग पासून जर आपण काही त्याच्यावर सोल्युशन काढले Solution असते काढले किंवा काही असते. काम केलं Yes. असतं तर बाय द टाइम त्याच्यात त्या मुलाला परफेक्शनही आलं हा. असतं. घरातच बघा, त्यांचं एखादा मुलगा जागेवर सारखा बसत नाही, म्हणजे तो इथे तिथे इथे चंचल असतो. असतो. हा, तर तो कायनेस्टिक लर्नर आहे. आणि मग Okay. पालक काय चूक करतात, हेच सगळं आम्ही म्हणजे DMIT आणि मिडब्रेन मध्ये दोन्ही पॅरेंट्सना आम्ही कन्व्हिन्स करून खूप काउन्सिलिंग करताना मुलापेक्षा पॅरेंट्सच काउन्सिल करतो मग आम्ही. कारण जर तो कायनेस्टिक लर्नर आहे तर तो एका ठिकाणी बसून अभ्यास करणारच नाही. नाही. तो थोडा वेळ बुक ओपन करून त्याचा माइंड फ्रिक्शन मध्ये जाईल, बिकॉज अभ्यासापेक्षा जर तो एका जागेवर जो कंट्रोल झालाय त्याच्याने त्याचा स्टडी मध्ये फोकस लागणारच नाही. नाही लागणार. मग तो जर तो कायनेस्टिक लर्नर आहे, तुम्हाला दिसतंय माझा मुलगा लहानपणापासून एका ठिकाणी बसत नाही, तर अभ्यासाच्या वेळी त्याला सांगा ना की तो उठ, एक राऊंड मार आणि अभ्यास कर. तो एक राऊंड मारून एकदा सायकल चालवून येऊन तो फोकसफुली एक तास अभ्यास करेल. कंट्रोल तुम्ही करणार की इथेच बस आणि अभ्यास कर, सो नाही करणार. सो नो युअर चाइल्ड नो युअर चाइल्ड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळ्याच पालकांना, तुमचा मुलगा 3रीत असो, 6वीत असो, 8वीत असो, हा. कोणत्याही वयोगटात असो, तुम्हाला हे ऑब्झर्व करणं खूप गरजेचं Yes. आहे. तर त्यामुळे मॅडम थँक्यू की तुम्ही ह्या नवीन प्रकारांबद्दल आम्हाला माहिती दिली. आणि आय एम शुअर की अनेक लोकांपर्यंत ना हे मिड ब्रेन किंवा DMIT किंवा हे पोहोचलेलं नाहीये. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि ह्या गोष्टींचा फायदा नक्कीच त्या मुलांनाही होईल. येस. सो थँक्यू, तुम्ही आज आलात आणि ह्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्यात, तुमच्या एक्सपिरियन्स आणि नॉलेज शेअर केलं. सो थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट.